हॅलो, नमस्कार. तुम्ही ट्यून केलंय आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र 100.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग ॲपवरती. कार्यक्रम चालू आहे युववाणी. युववाणीमधला आजचा सेगमेंट आहे यशोदर्पणचा. यशोदर्पण हा आपला चालू घडामोडींशी रिलेटेड कार्यक्रम आहे. यशोदर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज तुमच्यासोबत आहोत मी तुषार आणि मी प्रीती. यशोदर्पण ह्या आपल्या कार्यक्रमाच्या फॉर्मॅट्समध्ये थोडासा बदल करत आहोत. आपल्या 30 मिनिटांच्या कार्यक्रमातले शेवटचे 10 मिनिटं राखून ठेवले आहेत आपल्या इतिहासासाठी. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण पुढच्या वर्षी साजरा करणार आहोत आणि ह्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करताना नजर टाकणार आहोत आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासावर. 3 नेहमीचे सेगमेंट्स असतीलच: वृत्तवेध, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि व्यक्तिवेध. चला तर मग आजच्या यशोदर्पणला सुरुवात करूयात. वृत्तवेध या सेगमेंट पासून. तो ऐका प्रीतीकडून. यशोदर्पण. यशोदर्पण. वृत्तवेधमध्ये आज बघणार आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नुकताच स्मृतिदिन होता 18 ऑगस्टला. आपल्याला माहिती आहेच की ते स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी आणि महान नेते होते. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 सालचा होता. बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई प्रभावती आणि वडील जानकीनाथ बोस. जानकीनाथ बोस हे कटकमधले फार प्रसिद्ध वकील होते आणि त्यांना 14 अपत्य होती, 6 मुली आणि 8 मुलं. या 14 जणांपैकी सुभाषचंद्र बोस हे 9वे होते आणि 5वा मुलगा होते. त्यांनी प्राथमिक शिक्षण कटकच्या रेवेशव कॉलेजिएट स्कूलमध्ये घेतलं. त्यानंतर त्यांनी पुढचं शिक्षण कलकत्ताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये घेतलं. स्कॉटिश चर्च कॉलेजचे सुद्धा ते विद्यार्थी होते आणि सुरुवातीपासूनच त्यांची प्रेरणा होते स्वामी विवेकानंद. अभ्यासात ते अत्यंत हुशार होते आणि ICS परीक्षेत त्यांनी 4था क्रमांक मिळवलेला होता, हे आपल्याला माहिती आहेच. पुढे त्यांचा विवाह एमिली या त्यांच्या ऑस्ट्रियन सेक्रेटरीशी झालेला होता. ICSची नोकरी सोडल्यानंतर लंडनवरून नेताजी भारतात परत आले आणि त्यांची भेट चित्तरंजन दास यांच्याशी झाली, म्हणजेच देशबंधू चित्तरंजन दास. याच दरम्यान चित्तरंजन दासांनी एक वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, इंग्रजी भाषेतलं फॉरवर्ड नावाचं. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध एक मोहीम या वृत्तपत्रातून सुरू केलेली होती. चित्तरंजन दास यांची भेट झाली आणि नेताजी फॉरवर्डचे संपादक बनले. त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लिहिलं आणि या शासनाविरुद्ध वातावरण तयार केलं आणि यामुळेच नेताजींना 1921 मध्ये 6 महिन्यांसाठी जेलमध्ये जावं लागलं. चित्तरंजन दास यांच्यासोबत त्यांनी स्वराज्य पार्टीमध्ये सुद्धा काम केलं आणि त्यानंतरही नेताजींचं जेलमध्ये येणं जाणं सुरूच होतं. 1928 मध्ये कोलकात्याच्या रस्त्यावर सैन्याच्या वर्दीमध्ये 2000 भारतीय युवकांसह नेताजींनी परेड केलेली होती आणि या परेडमुळे इंग्रजांना चांगलाच धक्का बसलेला होता. 1938 मध्ये हरिपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं. या अधिवेशनाचे नेताजी अध्यक्ष होते. नेताजींनी काँग्रेसला स्वातंत्र्याची तारीख निश्चित करायला सांगितलं. निश्चित केलेल्या तारखेला स्वातंत्र्य नाही मिळालं तर नेताजी इंग्रजांविरुद्ध जोरदार आंदोलन करणार होते, पण गांधीजी यासाठी तयार नव्हते. शेवटी मतं न पटल्यानं नेताजी काँग्रेसमधनं वेगळे झाले आणि 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आणि नव्यानं आपला मोर्चा इंग्रजांविरुद्ध वळवला. क्रांतिकारी रासबिहारी बोस यांच्यापासून त्यांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्याच्या लढाईसाठी विदेशी मदत जमा करण्याचं त्यांनी ठरवलं. कलकत्तामध्ये पोलिसांच्या नजरबंदीत ते होते. घरात असताना दाढी वाढवून नजरबंदीला चकवा देऊन नेताजी काबूल मार्गे जर्मनीला पोहोचले. हिटलरलाही भेटले आणि हिटलरनं इंग्रजांना कमजोर करण्यासाठी नेताजींना शक्य तितकी मदत करायचं आश्वासन सुद्धा दिलेलं होतं. नेताजींचा असा विश्वास होता की भारताला स्वातंत्र्य मिळणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा ब्रिटनवर विश्वयुद्धाच्या वेळी घाव घातला जाईल. पुढे नेताजींनी मुक्ती सेना बनवली. इटली आणि जर्मनीमध्ये भारतातले काही युद्धबंदी होते. या सगळ्यांची मिळून ही मुक्तीसेना तयार झालेली होती. 1943 मध्ये नेताजी जपानला पोहोचले तेव्हा त्यांना जबाबदारी दिली आझाद हिंद सेनेची. आझाद हिंद सेना ही कॅप्टन मोहन सिंग द्वारा स्थापित करण्यात आलेली होती. आझाद हिंद सेनाची आयडिया होती कॅप्टन मोहन सिंग यांची.
त्यांची निवड रासबिहारी बोस यांनी केलेली होती. आझाद हिंद सेनेनं 1944च्या फेब्रुवारीमध्ये ब्रिटिशच्या सेनेवर हल्ला सुद्धा केला. काही भारतीय प्रदेशांना आझाद हिंद सेनेनं मुक्त केलं. सप्टेंबर 1944 मधल्या भाषणातच नेताजींनी आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना म्हटलं होतं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. 18 ऑगस्ट 1945ला नेताजी टोकियोला जात होते आणि ताईवानच्या जवळ विमान अपघातात नेताजींचं निधन झालं, पण त्यांचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. 1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत भारतरत्न देण्यात आलेला होता. पण सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिकेचा आधार घेऊन नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्यानं मरणोपरांत भारतरत्न पुरस्कार देणं अवैध आहे असा युक्तिवाद केलेला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं नेताजींना देण्यात आलेला हा पुरस्कार परत घेण्यात आला. दिलेला भारतरत्न पुरस्कार परत घेण्याची ही इतिहासातली एकमेव घटना होती. तर असे हे भारताचे लाडके नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन होता 18 ऑगस्टला. वृत्तवेध हे सदर इथेच थांबवणार आहोत. यानंतर चर्चा करणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींची तुषारसोबत. थँक्यू प्रीती. हॅलो अगेन. आकाशवाणीच्या अहमदनगर केंद्रावरून तुम्ही ऐकताय यशोदर्पण युववाणी कार्यक्रमात. यशोदर्पणमध्ये यानंतर आपण पाहणार आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींचा सेगमेंट. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींमध्ये सर्वात अगोदर पाहूयात तपास या ऑनलाईन पोर्टलविषयी. तपास म्हणजेच TAPAS ट्रेनिंग फॉर ऑगमेंटिंग प्रोडक्टिव्हिटी अँड सर्व्हिसेस या उत्पादकता आणि सेवा यांचं प्रशिक्षण देणाऱ्या ऑनलाईन पोर्टलचा आरंभ केलाय भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयानं. तपास हे पोर्टल राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स NISD आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्या सहयोगानं तयार करण्यात आलंय. या पोर्टलच्या माध्यमातून विषय तज्ज्ञांची भाषणं, अभ्यास साहित्य आणि इतर संबंधित बाबी या पोर्टलवर असणार आहेत. ज्या कुणाला एखाद्या विषयामधलं आपलं ज्ञान वाढवण्याची इच्छा असेल त्यांना याचा वापर करता येईल. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाहीये. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणात सहभागी करून घेऊन त्यांचं ज्ञान आणि क्षमता वर्धनाच्या दृष्टीनं कौशल्य विकसित करणं हा या पोर्टलचा प्रशिक्षण स्वाध्याय पोहोचवण्याचा मुख्य उद्देश आहे. सध्या तपास या पोर्टल अंतर्गत 5 अभ्यासक्रम आहेत, ज्यामध्ये व्यसनाधीनांकडून होणारा छळ, वयोवृद्धांची काळजी घेणं, डिमेन्शियाग्रस्तांची काळजी आणि व्यवस्थापन, तृतीयपंथीय व्यक्तींचे प्रश्न आणि सामाजिक संरक्षण या अभ्यासक्रमांचे व्हर्च्युअल क्लास आहेत. तसंच प्रशिक्षणार्थी आणि अभ्यासक्रमातील सहभागी व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधण्याला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं चर्चांसाठीचे फोरम देखील यामध्ये समाविष्ट आहेत. अशा या तपास ट्रेनिंग फॉर ऑगमेंटिंग प्रोडक्टिव्हिटी अँड सर्व्हिसेस या उत्पादकता आणि सेवा यांचं प्रशिक्षण देणाऱ्या ऑनलाईन पोर्टलचा नुकताच प्रारंभ करण्यात आलाय. यानंतरची घडामोड आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या क्रिकेटमधून. जेम्स अँडरसन यांनी नवा विक्रम केलाय. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं लॉर्ड्सच्या मैदानात नवा विक्रम केलाय. कसोटी सामन्यात 35,000हून अधिक चेंडू टाकण्याचा म्हणजेच बॉलिंग करण्याचा विक्रम केलाय. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज आणि 4था गोलंदाज बनलाय. अँडरसन पूर्वी अशी कामगिरी 3 फिरकीपटूंच्या नावावर आहे. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन यानं 44,039, त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळे यांनी 40,850 चेंडू, तर ऑस्ट्रेलियाच्या शेन ऑर्ननं 40,705 चेंडू टाकलेत. या खालोखाल वेगवान गोलंदाजांमध्ये 5व्या क्रमांकावर आहे वेस्ट इंडिजचा कर्टनी ऑल्श, ज्यांनी 30,019 चेंडू टाकलेत. 29,863 चेंडूंसह 6व्या क्रमांकावर आहेत इंग्लंडचे स्टुअर्ट ब्रॉड, तर 7व्या क्रमांकावर 29,248 चेंडूंसह ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्राने आहे. 28,814 चेंडूंसह 8व्या क्रमांकावर आहे डेनियल विटोरी. 28,580 चेंडू टाकून हरभजन सिंह 9व्या क्रमांकावर आहेत आणि 10व्या स्थानावर आहेत कपिल देव, ज्यांनी 27,740 चेंडू टाकलेत. सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत जेम्स अँडरसन 3ऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे श्रीलंकेचा महान गोलंदाज मुथय्या मुरलीधरन, ज्यांनी 133 कसोटीत 800 बळी घेतलेत, आणि 2ऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलियाचा शेन ऑर्न, ज्याने 145 कसोटीत 708 बळी घेतलेत.
आणि याबरोबरच कसोटी सामन्यात 75,000हून अधिक चेंडू टाकण्याचा विक्रम केलाय जेम्स अँडरसन यांनी. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींमध्ये यानंतर जाणार आहोत अफगाणिस्तानमध्ये. अफगाणिस्तानावर सध्या तालिबाननं कब्जा केला हे सर्वांना माहितीच आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानात अडकलेले जे अफगाणी नागरिक आहेत जे भारतात येऊ इच्छितात त्यांना आपत्कालीन व्हिसा जारी करण्याचं भारतानं जाहीर केलंय. अफगाणिस्तानचे कुठल्याही धर्माचे नागरिक आपत्कालीन व्हिसासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्या अर्जांवर नवी दिल्ली इथं प्रक्रिया केली जाईल. या व्हिसाला आणीबाणी एक्स मिस्क व्हिसा असं म्हटलंय. यामुळे व्हिसाची प्रक्रिया सुलभ आणि लहान करता येईल. या व्हिसासह अडचणीत अडकलेल्या गरजूंना त्वरित मदत दिली जाईल. तालिबाननं सत्ता हस्तगत केल्यानंतर 2 दिवसांनंतर भारताने ही घोषणा केली आहे. तसंच हा व्हिसा सुरुवातीला 6 महिन्यांसाठी असणार आहे. अर्ज मंजूर करताना सुरक्षा बाबींचा विचार केला जाणार आहे. त्यानंतरच अफगाणी नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. भारतात प्रवेश करण्यासाठी 2 प्रकारचे व्हिसा आवश्यक आहेत, ज्यामध्ये एक्स व्हिसा आणि एक्स मिस्क व्हिसा. एक्स व्हिसा म्हणजेच एंट्री व्हिसा जो भारतीय वंशाच्या व्यक्तीला दिला जातो. भारतीय वंशाच्या व्यक्तीव्यतिरिक्त हा व्हिसा त्याच्या जोडीदाराला, मुलांना आणि भारतीय वंशाच्या आश्रित कुटुंब सदस्यांना दिला जातो. तर दुसऱ्या प्रकारचा व्हिसा जो एक्स मिस्क व्हिसा म्हणून ओळखला जातो. हा व्हिसा म्हणजे भारतात येणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला दिलेला प्रवेश व्हिसा आहे. हा व्हिसा जारी करण्याचा उद्देश हा आहे की भारतात येणाऱ्या व्यक्तीला दिल्लीतील 3ऱ्या देशाच्या दूतावासात व्हिसा मुलाखतीसाठी भारतात येण्याची परवानगी द्यावी. हा व्हिसा प्रत्येक देशातील नागरिकांसाठी आहे, परंतु सध्या भारतानं केवळ अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी आपत्कालीन इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सुविधा सुरू केली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की जर अफगाणिस्तानातील कोणत्याही व्यक्तीला भारतात येऊन नंतर इतर देशात जायचं असेल तर तो आपत्कालीन एक्स मिस्क व्हिसाद्वारे तो इथे येऊ शकतो आणि दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी मुलाखत देऊ शकतो. तर ज्या अफगाणिस्तानावर तालिबाननं ताबा मिळवलाय हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे, ज्याचं क्षेत्रफळ आहे 6,47,500 चौरस किलोमीटर. आकारमानाच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक आहे 41वा. काबूल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे आणि तेथील सर्वात मोठं शहर आहे. अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाकिस्तान आणि पश्चिमेला इराण हा देश आहे. तसंच उत्तरेला तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान हे देश आहेत. जाऊयात पुढच्या घडामोडीकडे. विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0 याचा प्रारंभ करण्यात आलाय. युरोपच्या डसॉल्ट सिस्टीम्स कंपनीच्या भागीदारीनं नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन म्हणजेच AIM अंतर्गत या विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0चा प्रारंभ करण्यात आलाय. या विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0ची थीम मेड इन 3D सीड द फ्युचर एंटरप्रेन्योर्स प्रोग्राम यावर आधारित आहे. कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रत्येक शाळेतील एक संघाला म्हणजे ज्यामध्ये 3 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असतील या संघाला स्टार्टअप कंपनी तयार करण्यासाठी 3D प्रिंटिंग तंत्राचा वापर करून संरचना तयार करण्यासाठी, त्याचबरोबर विपणन मोहीम आखण्यासाठी म्हणजेच मार्केटिंग कंपॅनिंग, उत्पादनाच्या किमती निश्चित करण्यासाठी आणि विस्तार धोरण तयार करण्यासाठी बीज भांडवल म्हणजेच सीड फंडिंग पुरवलं जाणार आहे. यामुळे त्यांना स्टार्टअप कसं काम करतं याचा खरा अनुभव मिळेल. कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक शाळा स्टार्टअप एका स्पर्धेत भाग घेईल आणि त्याचं विपणन अभियान म्हणजेच मार्केटिंग कंपॅन उद्योग आणि शैक्षणिक तज्ज्ञांना सादर करेल. या कार्यक्रमासाठी 26 राज्यांमधील एकूण 50 संघांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना फ्रेंच आणि भारतीय शाळांमध्ये संवाद साधण्याची संधी देखील आहे. त्याचबरोबर हे लक्षात घेण्यासारखं आहे की या प्रकारची उद्योग भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप तरुण विद्यार्थ्यांची कल्पकता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. या होत्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. यशोदर्पणचा यानंतरचा सेगमेंट आहे व्यक्तिवेध, तो ऐका प्रीतीकडून. धन्यवाद तुषार. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण ऐकल्यात तुषारकडनं. यानंतर सुरू करत आहोत व्यक्तिवेध हे सदर. व्यक्तिवेधमध्ये सुरुवातीला बघणार आहोत मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन. मुहिद्दीन यासिन सध्या चर्चेत आहेत कारण त्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मुहिद्दीन यासिन यांनी पंतप्रधान पदाच्या 17 महिन्यांच्या कार्यकाळानंतर राजीनामा दिलाय. हा कुठल्याही मलेशियन पंतप्रधानांचा आतापर्यंतचा सर्वात कमी कार्यकाळ आहे. मलेशिया हा आग्नेय आशियाई देश आहे आणि या देशाच्या राजानं नव्या पंतप्रधानांच्या नियुक्तीपर्यंत मुहिद्दीन यासिन यांची कार्यवाहक पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलेली आहे. पण त्यासाठी कुठलीही मुदत मात्र निश्चित करण्यात आलेली नाहीये. मुहिद्दीन यासिन हे मार्च 2020 पासून मलेशियाचे पंतप्रधान होते.
त्यांच्यापूर्वी माजी पंतप्रधान नजीब रझाक यांच्या हाताखाली त्यांनी काम केलेलं होतं उपपंतप्रधान म्हणून 2009 ते 2015. त्यांनी मलेशियन युनायटेड इंडिजिनियस पार्टीची सहस्थापना केलेली होती. या अनुषंगानं नजर टाकणार आहोत मलेशियावर. मलेशिया हे आग्नेय आशियातलं एक संघीय राज्य आहे. मलेशियामध्ये प्रामुख्यानं दक्षिण चीन समुद्रानं वेगळे केलेले 2 प्रदेश आहेत, पश्चिम मलेशिया आणि पूर्व मलेशिया. मलेशिया विषुववृत्ताच्या अगदी जवळ आहे आणि मलेशियाची अर्थव्यवस्था पाम तेलाच्या व्यापारावर अवलंबून आहे. भारत मलेशिया आणि इंडोनेशियामधनं जवळपास 90 लाख टन पाम तेल दरवर्षी आयात करतो आणि अशा या मलेशियाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन सध्या चर्चेत आहेत, कारण त्यांनी नुकताच पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. व्यक्तिवेधमध्ये यानंतर बघणार आहोत सुभद्रा कुमारी चौहान. अलीकडेच गुगलनं डूडलच्या माध्यमातून सुभद्रा कुमारी चौहान यांना आदरांजली दिलेली होती त्यांच्या 117व्या जयंतीनिमित्त. त्या अग्रणी लेखिका आणि स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्यांच्या जीवनाबद्दल आणि कामगिरीबद्दल या डूडलच्या माध्यमातून आदर व्यक्त केला गुगलनं. ज्यावेळी साहित्याच्या क्षेत्रात सगळे पुरुषच होते, त्या युगात सुभद्रा कुमारी चौहान यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्व प्राप्त झालेलं होतं. त्यांचा जन्म 1904 सालचा होता, अलाहाबादमधला. त्यांची पहिली कविता त्या फक्त 9 वर्षांच्या असताना प्रकाशित झालेली होती. लग्नानंतर त्या महात्मा गांधीजींसोबत असहकार चळवळीत सामील झालेल्या होत्या आणि अशा प्रकारे त्या देशातल्या पहिल्या महिला सत्याग्रही ठरलेल्या होत्या. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांना 2दा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागलेला होता. त्यांनी त्यांच्या प्रभावी लेखनाचा आणि कवितांचा उपयोग इतरांना प्रेरणा देण्यासाठी शस्त्र म्हणून केला. त्यांनी लेखनात वापरलेली बोली म्हणजे हिंदीची खडी बोली. त्यांची राष्ट्रवादी कविता झाशी की राणी ही हिंदी साहित्यातली सर्वात जास्त वाचली जाणारी कविता मानली जाते आणि या कवितेच्या लेखिका सुभद्रा कुमारी चौहान सध्या चर्चेत आहेत, कारण त्यांची नुकतीच 117वी जयंती साजरी झाली आणि यानिमित्त गुगलनं डूडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली. आजादी का अमृत महोत्सव. नमस्कार. यशोदर्पणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. यशोदर्पण ह्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट मगाशी सांगितलं तसं थोडासा बदलत आहोत. आपल्या 3 नेहमीच्या सेगमेंटसोबतच आपण शेवटचे 10 मिनिटं राखून ठेवलेत आपल्या इतिहासासाठी. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण पुढच्या वर्षी साजरा करणार आहोत. या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करताना नजर टाकणार आहोत आपल्या देशाच्या गौरवशाली इतिहासावर. अर्थात यामध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने इतिहास बघण्याचा प्रयत्न असेलच, पण हा विषय फक्त परीक्षांमध्ये मार्क मिळवण्यासाठी मर्यादित राहू नये अशी इच्छा आहे. तुम्ही उत्तम अभ्यास करून मार्क मिळवालच, यात काही शंका नाहीये, पण देशाचे तरुण नागरिक म्हणून ह्या 10 मिनिटांच्या इतिहासाच्या सेगमेंट्समधून तुम्ही सिंहावलोकन कराल अशी आशा आहे. आपल्या सर्वांना या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा मिळतच राहो. सुरुवात करणार आहोत भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामापासून, 1857च्या उठावापासून. हे वर्ष भारताच्या राजकारणात इंग्रजांचा प्रवेश होऊन 100 वर्ष झालेली होती. प्लासीची लढाई आणि त्यानंतरची बक्सारची लढाई आठवते ना, 1757 सालची. त्यानंतरची 100 वर्ष हा म्हणता उलटली. वर्ष 1857, 29 मार्चची सकाळ. स्थळ बराकपूरची लष्करी छावणी. 34वी नेटिव्ह इन्फंट्री. कवायत चालू होती या पायदळाची. सरावासाठी काडतुसं दिलेली होती. त्यावरचं कव्हर दातांनी काढायचं आणि ती बंदुकीत ठासायची. लांब पल्ला गाठणारी ही नवीन गन होती, एनफिल्ड रायफल. त्यासाठी लागणारी काडतुसही वेगळी होती.
त्यांना बाहेरनं चरबी लावलेली असायची. ही दातांनी काढायला लागायची आणि मंगल पांडेनं यासाठी साफ नकार दिला. लेफ्टनंट बॉगनं सक्तीच केली. मंगल पांडे यांच्या रागाचा कडेलोट झाला आणि त्यांनी लेफ्टनंट बॉगवर गोळ्या झाडल्या. त्यात ते प्रचंड जखमी झाले. मंगल पांडेंना 8 एप्रिल 1857ला अटक झाली. त्यांनी आत्महत्या करायचाही प्रयत्न केलेला होता, पण तो निष्फळ ठरला. अखेर त्यांना फाशीची शिक्षा झाली. त्यांची 34वी नेटिव्ह इन्फंट्री पलटणही बाद करण्यात आली. सबने सुना रे, डंका बोले धुम धुम, जागो जागो अब तुम, नींद में हो क्यों गुम हो. जागो रे जागो जागो रे, जागी जागी है धरती सारी और जागा जागा है अंबर, जागी जागी है नदियां सारी और जागा जागा है सागर. जागो मंगल 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 हो, मंगल 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 हो. जागे नगर सारे जागे हैं, घर सारे जागा है अब हर गाँव. जागी है बगिया तो जागे हैं पेड़ और जागी है पेड़ों की छाँव. मंगल 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 हो. और आवे जो गंगा नहाने, रात हर घाट से हट जाए, सूर्य किरणों की तलवार ताने और अंधियारा सब कट जाए. कोई तट पे ही धुनी रमावे, कोई दर्शन को झटपट जाए. जो भी आवे मन की पावे, पाप सब जन्मों का धुल जाए. लेके करवट उठे फिर बजरिया और धंधा सभी खुल जाए. लाला मुंशी पुजारी सिपहिया, हल्का भारी हर एक तुल जाए. जोगी लेके फिरे एक तारा और बस अपने मन की गाय. खुले सभी के भाग का द्वारा, सभी कुशल मंगल हुई जाए. मंगल 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 हो, मंगल 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 हो, मंगल 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 हो, मंगल 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 हो. दिवस 24 एप्रिल 1857चा. ठिकाण मेरठ. 3rd कॅव्हलरी रेजिमेंट. घोडदळातील भारतीय सैनिकांना देखील काडतुसाची बातमी मिळाली. त्यांनीही काडतुसं वापरायला नकार दिला. 85 सैनिकांना अटक झाली, पण त्यावेळी इतर सैनिकांनी मात्र हा अत्याचार सहन केला नाही. 10 मे ह्या दिवशी बाकीचेही सैनिक बंड करून उठले. अटकेतील असलेल्या सैनिकांची त्यांनी मुक्तता केली आणि हा मोठा जमाव 11 मे म्हणजेच पुढच्याच दिवशी रात्रीतून प्रवास करून दिल्लीला पोहोचला. दिल्लीच्याही छावणीतले शिपाई त्यांना येऊन मिळाले. दिल्लीचा ब्रिटिश अधिकारी कर्नल रिप्ले हा ठार झाला आणि सगळ्यांनी मिळून मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्याकडे नेतृत्व दिलं आणि बहादूर शाह भारताचा सम्राट म्हणून घोषित झाला. बघता बघता उत्तर भारत पेटून उठला. दिल्ली सेनापती बखतखान याच्या मागे उभी राहिली. अवधच्या बेगम हजरत महल यांनी देखील कंबर कसली. आपल्या छोट्या मुलाला बिरजिस कादरला गादीवर बसवलं आणि अवधेतून इंग्रज गायब झाले. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे होते, आपले मराठी पेशवे. त्यांनी कानपूरमध्ये संघटन उभं केलं तात्या टोपे आणि अझीमुल्ला खान यांच्या मदतीनं. झाशीची राणी लक्ष्मीबाई हिनंही कमाल केली. पश्चिम बिहारमधले जगदीशपूरचे एक जमीनदार होते 80 वर्षांचे कुंबरसिंह. ते त्यांच्या मुलासह लढ्यात उतरले. रोहिलखंडात डंकाशहा मौलवी अहमद उल्ला शाह, मेवालमध्ये सदरुद्दीन, महाराष्ट्रात रंगो बापूजी गुप्ते, खानदेशात खर्जासिंग, सातपुड्यात शंकरशहा, इथपासून ते मद्रासमधले गुलाम गौस, सुलतान बस, कोइंबतूरमधले मुलबागम स्वामी. किती नावं सांगायची. सगळी नावं इतिहासाला सुद्धा माहीत नाहीयेत. आणि ह्या सगळ्यांनी इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकलं.
मग तेव्हाच आपल्याला स्वातंत्र्य का नाही मिळालं? आपलीच काही मंडळी आपल्या विरोधात उभी राहिली. मानसिंगच्या फितुरीमुळे तात्या टोपे पकडले गेले. अवधच्या बेगमेला नेपाळचा आश्रय घ्यावा लागला. 550 संस्थानं होती, पण बोटावर मोजण्या इतकी संस्थानं लढ्यात उतरली. तटस्थ राहिली असती बाकीची तरीही चाललं असतं, पण हैदराबादचा निजाम, काश्मीरचा गुलाब सिंग, इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, भोपाळचा नवाब यांनी इंग्रजांना मदत केली उठाव दडपण्यासाठी. यांना राज्य टिकवायचं होतं. उठाव शिपायांनी सुरू केला होता बरोबर, पण जवळजवळ निम्म्या छावण्यांमधले शिपाई उठावात सहभागीच झाले नाहीत. गुरखा रेजिमेंट आणि शीख रेजिमेंटनं उठाव दडपून टाकण्यासाठी फार महत्वाची भूमिका बजावली. एवढंच काय, मिर्झा इलाही बक्ष नावाच्या बहादूर शहाच्या नातेवाईकानं बहादूर शहाला फसवून इंग्रजांच्या ताब्यात दिलं. बाकीचे पुढारी कर्तृत्ववान होते, पण त्यांचा घात केला इंग्रजांच्या तारा यंत्रानं. इंग्रजांना फार वेळ लागायचा नाही संदेश पाठवायला. शिवाय रेल्वे होती त्यांच्याकडे, आधुनिक शस्त्र होती. भारतीय मात्र धनुष्य आणि तलवारच वापरत होते. जागतिक परिस्थिती सुद्धा इंग्रजांना अनुकूल झालेली होती. इंग्रजांचा स्पर्धक रशिया क्रिमियन युद्धात पराभूत झालेला होता. चीनची ओपियनच्या युद्धात हानी झालेली होती. त्यामुळं कमालीच्या धैर्यानं लढलेल्या भारतीयांना उणीव भासली ती नेतृत्व आणि समन्वयाची. काही जण म्हणतात हे नुसतंच शिपायांचं बंड होतं. काही जण म्हणतात हे स्वातंत्र्य समर होतं. नाव काही का असेना, पण भारतावर त्याचा प्रचंड मोठा परिणाम झाला हे नक्की. ईस्ट इंडिया कंपनीच्या हातून कारभार ब्रिटिश पार्लमेंटकडे गेला. राणी व्हिक्टोरियानं एक जाहीरनामा काढला. त्यामुळे त्यावेळी अपयशी जरी झालेला असला तरी हा लढा पुढच्या काळातल्या राष्ट्रीय चळवळीला प्रेरणा देणाराच होता. आजादी का अमृत महोत्सव. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपते. आपल्याला थांबावं लागेल. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची नेहमीच वाट पाहत असतो. त्यामुळे आजचा युववाणी तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी तुम्ही आम्हाला मेल करू शकता dutyroomahmednagar@gmail.com या ईमेल आयडीवर. याशिवाय आकाशवाणी फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा आहे @AIR अहमदनगर या नावानं. आणि अशा प्रकारे आज मी तुषार, मी प्रीती आपल्या आजच्या युववाणीमधून निरोप घेतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या रविवारी यशोदर्पण या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहमदनगर केंद्र. नमस्कार. सायुनारा.